हाय एव्हरीवन, आय होप यू ऑल आर डुईंग ॲब्सोल्युटली अमेझिंग. मी श्रुती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. आजचा जो व्लॉग आहे ना, हा स्पेशल आहे की आज मी माझ्या आईसोबत आणि बहिणीसोबत शॉपिंग करायला चालली. शॉपिंग म्हणजे तिला बेसिकली आंब्याच्या रसाचा मला ड्रेस घेऊन द्यायचा आहे, अदिराला पण कपडे घेऊन द्यायचे आहे, म्हणून ती मागे लागली होती चल चल म्हणून. तर म्हणून आज आम्ही चाललो शॉपिंग करायला. आणि शॉपिंग करायची अजून एक स्पेशालिटी इतकी आहे, आता तुम्हाला माहितीच आहे की मी मुंबईमध्ये राहते, ठीक आहे. तर मुंबईमध्ये तर इतकं मोठं मार्केट आहे, म्हणजे इतकी मोठी बाजारपेठ आहे. बट स्टील जर मी माझं माहेरचे मार्केट एक्सप्लोर नाही करणार ना, तर माझ्या मनाला माहेरी आल्यानंतर शांती नाही मिळत. हे माझं आहे. तर म्हणून म्हटलं चला आज जावं. माझी बहिणी होती आणि आई मागे लागली होती की तुमच्यासाठी कपडे घ्यायचे आहे, आंब्याच्या रसाचा ड्रेस घेऊन द्यायचा आहे माझ्या नातींला. तर म्हणूनच आम्ही चाललो. तर आम्ही आज काय काय मजा करणार आहे, मस्ती करणार आहे, ते सगळं आजच्या व्लॉगमध्ये राहणार आहे. सो स्टे ट्यून. इथेही कुठेही जाण्यासाठी ना ऑटोज जास्ती प्रिफरेबल असतात, लाईक अवर मुंबई. तर आम्ही ऑटोचा वेट करत होतो आणि ऑब्झर्व करत होतो. आम्ही आलेलो आहे आता शॉपिंग करायला. सारी 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 आंब्याच्या रसाची साडी. आणि त्यांनी त्यांच्या दुकानामध्ये सगळे लेटेस्ट गोष्टी होत्या सगळ्या त्यांनी दाखवलेल्या होत्या. म्हणजे जे त्यांना लेटेस्ट डिझाईन्स वाटत होत्या. आणि मी साड्यांमध्ये खूप जास्ती कच्ची आहे, कारण मी साड्यांची शॉपिंग खूप म्हणजे नाहीच्या बरोबर करते. कारण जेव्हा फंक्शन असते, लग्न असते कोणाचे, त्याच वेळेस मी साडी घालते, कारण मुंबईमध्ये मला कधी चान्स नाही आहेत. मला आवडतात साड्या वगैरे घालायला, बट चान्स नाही आहेत कधी. तर मला खूप जास्ती कॅरी पण नाही करता येत साडी, तर मला सवय नाही आहे. बट मला इथे थोड्या 1-2 साड्या थोड्या व्यवस्थित वाटल्या होत्या, तर म्हणून मी 1-2 ट्राय केल्या. आणि ही इकडच्या साईडची जी आहे ही मला आवडली होती आणि ब्लू माझ्या आईला आवडली होती. बट या 2 सोडून मला तिसरीच कोणती तरी मी साडी घेतलेली आहे. बट कलेक्शन थोडं बेटर होतं इथलं पण. आता आमची शॉपिंग झालेली आहे. आता आम्ही काहीतरी खायला जाणार आहोत. मी ज्यावेळेस कॉलेजमध्ये होती त्यावेळेस मी कोहिनूर बेकरीमधला खायची व्हेज पफ, आणि तो मला आजही आठवण आहे. तर म्हणून मग मी म्हटलं चल यार आज थोडासा टेस्ट घ्या. सो आय एम गोइंग देअर. आणि मी बेकरीचं नाव पण विसरली होती, ती कोहिनूर नाही तर निर्मल बेकरी होती. आणि इथे आल्यानंतर मला कळलं की व्हेज पफ 3 इयर्स आधीच बनणं बंद झाले. तर इथला जो हा मोस्ट सेलिंग आयटम होता ना, तो जो कप केक होता तो आम्ही घेतला. आणि अदिराला खायची होती चॉकलेट पेस्ट्री, तर मग मी तिच्यासाठी तिथनं चॉकलेट पेस्ट्री घेतली. तर त्याचा पण टेस्ट अमेझिंग होता. आणि मग नंतर आम्ही थोडं इथलं जे लोकल मार्केट आहे ना, हे थोडं एक्सप्लोअर केलं. म्हणजे तुम्ही ऐकलंच असेल, अदिराला पैंजण वगैरे घ्यायचे होते, म्हणून मग आम्ही थोड्या काही 1-2 वस्तू घेतल्या आणि आम्ही निघालो. आता आम्ही आलेलो आहे कुठे आलो? हॉटेल. तुला काय खायचं आहे? नूडल्स. काय काय ऑर्डर करणार आहे? तर मेनू बघत आहे, फायनल होईल तेव्हा सांगू आम्ही. आता आम्ही खूप थकलेलो आहोत, खूप मार्केट फिरलो. आता आम्हाला काहीतरी खायचं आहे. अदिराला पण भूक लागलेली आहे, तर आम्ही रेस्टॉरंटमध्ये आलो काही. आता बघू आता काय काय ऑर्डर येणार आमच्या प्लेटमध्ये. काय ऑर्डर करायचं याचं डिस्कशन आता सुरू आहे, कारण की आता त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे की इथे काय चांगलं मिळते रादर दॅन मी. तू इथे आली होती का? हो. कधी? मी जी मोठी होती ना तेव्हा आली. कधी मोठी झाली होती? 5 years. अदिराचं असं म्हणणं आहे की अदिरा इथे आली होती, बट मला आठवत नाही ती कधी आली होती. कधी आली होती का? मी 5 years होती ना तेव्हा मी आली. तुझा शॉपिंग एक्सपिरियन्स सांग. तू काय काय घेतलं अदिरा आज? मी मेकअप घेतलं, क्लचर घेतलं, सोना घेतलं. सोनं पण घेतलं? अजून पायातलं घेतलं. पायातलं त्याला पैंजण म्हणतात. आता मी चप्पल घेतलं. चप्पल विसरली? ठीक आहे. आता कुठे गोल्डची चेन घेतली, आज साड्या घेतल्या.
आंब्याच्या रसासाठी 5 साड्या घेतल्या आणि आता आम्ही सगळं थकलो. मग आता मुलींना घेऊन ते फॅमिली. या जागेची पण एक स्पेशालिटी आहे. आम्ही ज्यावेळेस कॉलेजमध्ये यायचो त्यावेळेस येत होतो आम्ही इथे फूड फेस्टमध्ये मूवी बघायला, मग खायला वगैरे. मग म्हणजे हे आमचं गो टू रेस्टॉरंट होतं जिथे आम्ही येत होतो. आता खूप सगळे चेंजेस झालेले आहेत. आता त्यांनी ना त्यांचं जे हे रेस्टॉरंट आहे, पहिले हे कॅफे होतं, आता त्यांनी त्याला रेस्टॉरंट बनवलं. आता त्यांनी सगळ्याच गोष्टी त्याच्यात इन्क्लूड केल्या, म्हणून मला माहिती नव्हतं की इथे जेवण पण असते. आणि मेन्यू कार्ड मी एक्सप्लोअर पण नव्हतं केलं, तर मी बघितलंच नाही. त्याच्यानंतर मग मी जेव्हा बघितलं तर मला कळलं की यार इथे यांनी रेस्टॉरंट पण अटॅच केला आहे. आणि हा जो पिझ्झा आहे हा अधिराने मागवला होता आणि तिला बिलकुल आवडला नाही तिथला टेस्ट. म्हणजे यार सिरियसली ही मुलगी म्हणजे तिला सगळ्या खाण्यात तिचे इतके आहे, म्हणजे तिला A1 म्हणजे ती डॉमिनोजचाच पिझ्झा खाईल, तिला तिथलाच पिझ्झा आवडते, बाकी ती बाहेरचं कुठचंच खात नाही. कर ब्राउनी काय असते? काय असते का ब्राउनी? म्हणजे ब्राउनी म्हणजे काय होते? ब्राउनी जो आईस्क्रीमचं वरती होते ना हवा, ते आहे ब्राउनी. हो का? त्याला ब्राउनी म्हणते का? मला माहीतच नाही का कशाला ब्राउनी. तिथे वरती आईस्क्रीम लावते. याच्यासोबत पण गोटी कॉफी लावते. आता कॉफी घे. अप्पू ब्राउन चॉकलेट. मला पण दिसू दे ना. मी खाल्लंच नाही, हे नाही खाल्लं. हे चॉकलेट आहे. नाव आम्ही चाललोय आमच्या घरी. मला फ्रूट्स पण घ्यायचे होते, तिथे फ्रेश फ्रूट्स पण मला मिळाले. आम्ही येतपर्यंत वेदर एकदम असं झालं होतं, म्हणजे आभाळ आभाळ आभाळ, बापरे किती पाऊस येणार. पळत 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 आम्ही घरी आलो. सो दिस वॉज अवर डे. आम्ही खूप सगळी शॉपिंग केली, मस्ती केली, म्हणजे खूप दिवसानंतर मी इथलं मार्केट एक्सप्लोअर केलं. मीन्स ऑलमोस्ट 6 months नंतर, दिवाळीनंतर मी आता उन्हाळ्यात आली होती. तर अधिकाने पण खूप एन्जॉय केला. साड्या घेतल्या, कपडे घेतले, ज्वेलरी घेतली, कारण आता लग्न आहे. तर खूप सगळ्या गोष्टी केल्या आणि खूप जुन्या आठवणी ताज्या झाल्या. म्हणजे ज्यावेळेस मी कॉलेजमध्ये जायची तर कॉलेजमध्ये आम्ही जाताना जिथले रेस्टॉरंट्स, कॅफे ज्यावेळेस जसे एक्सप्लोअर करायचो, तर आज पुन्हा म्हणजे एक वेळा असा चान्स मिळाला, तर खूप 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 मजा आली. आणि लकीली तुम्ही बघितलंच असेल, आधी मी दाखवलं, इतकं आभाळ भरून आलं होतं की जर आम्ही थोडंही लेट झालो असतं तर पूर्ण आम्ही पाण्यात अडकून गेलो असतो आणि माहित नाही आम्हाला घरी यायला किती वेळ लागला असता. बट मीनवाईल तुम्ही मॉर्निंगपासून आतापर्यंत पूर्ण वेळ बघितला. आय वॉज टोटली बिझी. बट स्टील म्हणजे मी शॉपिंग करता करता हार्डली 5 to 10 minutes म्हणजे ज्यावेळेस रेस्टॉरंटमध्ये वगैरे बसली होती तेव्हा मी 1-2 कॉल अटेंड केले. अँड यू वोंट बिलीव्ह, म्हणजे इतकी फ्लेक्झिबिलिटी मला माझा प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतो की मी कुठूनही अर्निंग करू शकते. आणि त्याचा ॲक्च्युअल प्रूफ तुमच्या डोळ्यासमोर आहे आणि ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही इथे बघू शकता माझी जी आजची अर्निंग आहे ती 18,000 रुपीज आहे, जी फक्त आणि फक्त मी माझ्या कम्फर्ट झोनमधून अर्न केलेली आहे. तुम्ही ते डेट पण चेक करू शकता. जी आजची डेट आहे 28 May 18,000 रुपीज आय हॅव अर्न. म्हणजे मी तुम्हाला डेट सहित दाखवलं. मीन्स आजचा व्लॉग शूट करायचा मेन पर्पज हाच होता की म्हणजे वी कॅन अर्न फ्रॉम एनीवेअर. म्हणजे तुम्हाला डेडिकेटेडली सगळ्या गोष्टी, सगळ्या टायमिंग्स द्यावे नाही लागत. मला खूप लोकांच्या क्वेरीज येतात की आम्हाला म्हणजे डेडिकेटेडली वेळ द्यावा लागेल का, म्हणजे जर सपोज वेळ मॅनेज नाही झाला आहे तर मग कसं करू, आम्ही अर्निंग करू शकणार का. सो तुम्ही बघू शकता डोळ्यासमोर आहे, तुमच्या डोळ्यासमोर लाईव्ह एक्झाम्पल म्हणजे मी आहे. ठीक आहे. सो आय थिंक तुमच्या ज्या सगळ्या क्वेरीज आहेत त्या क्लिअर झाल्या असेल. आणि मी तुम्ही बघितलेच असेल माझे लास्टवाले जे ब्लॉग्स आहे, मी माहेरी आलेली आहे. आणि जर उन्हाळ्याच्या सुट्टीत 15 ते 20 दिवस वेळ काढून यायचं आहे एका वर्किंग वुमनसाठी हे अशक्य आहे, कारण इतक्या सुट्ट्या तर मिळत नाही. आणि मिळाल्या तरीही पेकट वगैरे होतं. बट हा जो प्रॉब्लेम आहे ना, हा या प्लॅटफॉर्मवर नाही आहे.
आणि आपल्याला मल्टिपल अर्निंग ऑप्शन्स इथे मिळते. लाईक तुम्ही जॉब, फ्रीलान्सिंग, एफिलिएट मार्केटिंग, कॉन्टेंट क्रिएशन, ड्रॉप शिपिंग, ॲमेझॉन FBA, प्रिंट ऑन डिमांड, अशा हायली पेइंग स्किल्स थ्रू एक गुड अमाऊंट ऑफ मनी तुमच्या कम्फर्ट झोनमधून अर्न करता. ठीक आहे. बाकी सगळ्या ज्या डिटेल्स आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. सो डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. थँक्यू.